शारदीय नवरात्र महोत्सव उद्यापासून प्रारंभ होत आहे। त्यामुळे उद्या साहजिकच उदे ग अंबे उदेचा गजर जो आहे तो सर्वत्र गुंजणार आहे। नाविन्यपूर्ण, चैतन्यपूर्ण आणि उत्साहपूर्णामध्ये खरं तर हे नवरात्र महोत्सव असतो तो साजरा केला जातो। सध्या आपण पुण्यातील प्रसिद्ध चतुर्शृंगी मंदिर जे आहे ते या ठिकाणी आलेलं आहोत आणि खरं तर पुण्यातल्या नवरात्र महोत्सवाचा मानबिंदू म्हणून ज्या उत्सवाकडे पाहिलं जाते म्हणजे चतुर्शृंगी नवरात्र महोत्सव। आणि आपण बघू शकतो की या मंदिरामध्ये सध्या नवरात्र महोत्सवाची अगदी जय्यत तयारी जी आहे ती सध्या या ठिकाणी सुरू आहे। जवळपास खरं तर या जीर्णोद्धाराचं काम जे आहे ते 80% जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि उद्या या मंदिराचे ट्रस्टचे विश्वस्त जे आहेत रवींद्र रणघळ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी घटस्थापना होणार आहे आणि या नवरात्र महोत्सवाची जी सुरुवात आहे ती होणार आहे। विविध धार्मिक कार्यक्रम असतील किंवा कीर्तन प्रवचने असं कार्यक्रमाचं आयोजन खरं तर या 9 दिवसामध्ये असणार आहे आणि दसऱ्याच्या दिवशी साधारण हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या मंदिरावरती या ठिकाणी पुष्पवृष्टी सुद्धा केली जाते। एकंदरीतच पुण्यातलं नवरात्र महोत्सवाचं जे वातावरण असतं अगदी उत्साहाचं असतं आणि आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं या ठिकाणी अगदी विद्युत रोषणाई असेल किंवा फुलांची सजावट असेल किंवा सुशोभीकरण जे आहे ते सध्या ते काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। 9 दिवसाच्या या वातावरणामध्ये अनेक भाविक जे असतात ते मनोभावे या ठिकाणी चतुर्शृंगी देवीच्या समोर लीन होण्यासाठी दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी एकत्रित येत असतात। अगदी उत्साहाचं नाविन्याचं वातावरण जे असतं ते नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं पुण्यामध्ये एकंदरीत चतुर्शृंगी परिसरामध्ये जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।